नमस्कार. तज्ज्ञांचं ज्ञान सोप्या आणि थेट कृतीत उतरवणाऱ्या मार्गदर्शनात आपलं स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आली की अनेकदा असा प्रश्न पडतोच की अरे बापरे, इतका मोठा अभ्यासक्रम उजळणी नक्की सुरू कुठून करायची. पण काळजी करू नका. एक योग्य आणि व्यवस्थित आराखडा असेल ना तर हे काम खूप सोपं होऊन जातं. तर आम्ही काय केलंय, एका तज्ज्ञ शिक्षकांच्या तब्बल 2 तासांच्या उजळणी सत्राचं सार काढलंय आणि ते तुमच्यासाठी एका सोप्या आराखड्यात मांडलंय. चला तर मग पटकन बघूया हे काय आहे. तर हा आराखडा संपूर्ण अभ्यासक्रमाला 4 सोप्या भागांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक भागासाठी किती वेळ द्यायचा हे ठरलेलं असल्यामुळे आपल्याला नेमकं कुठे जास्त लक्ष द्यायचंय हे अगदी स्पष्ट होतं. पहिला भाग आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण. या भागाला परीक्षेत सर्वाधिक गुण असतात आणि हाच तर आपल्या मराठी भाषेचा पाया आहे. चला यातल्या काही मुख्य गोष्टी बघूया. आता व्याकरणात तसे खूप विषय आहेत. वर्णमाला, शब्दांच्या जाती, काळ आणि बरेच काही. पण यातले काही थोडेसे अवघड वाटणारे विषय जर आपण नीट समजून घेतले ना तर परीक्षेत त्याचा खूप फायदा होतो. हा बघा, हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांना हमखास गोंधळात टाकतो. मराठी वर्णमालेतले क्ष आणि ज्ञ हे नक्की आहेत तरी काय? स्वर आहेत की व्यंजन? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. ही अक्षरं साधी स्वर किंवा व्यंजनं नाहीत. ती आहेत संयुक्त व्यंजनं. म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक व्यंजनं एकत्र येऊन ही खास अक्षरं तयार झाली आहेत. हे बघा, उदाहरणार्थ क्ष हे अक्षर क आणि श या 2 व्यंजनांना जोडून तयार होतं. वर्णमालेवर आधारित प्रश्नांसाठी ही माहिती लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता शब्दांना वर्णानुक्रमे लावताना चुका होतात, बरोबर? त्या टाळण्यासाठी ही एक सोपी 4 पायऱ्यांची पद्धत आहे. फक्त शब्द एकाखाली एक लिहा, सारखी अक्षरं बाजूला काढा, पुढच्या अक्षरांची तुलना करा आणि त्याप्रमाणे क्रम लावा. बस. चला आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. तो आहे शब्दसंपत्ती. नावावरूनच कळतंय की हा भाग आपल्या शब्दसंग्रहाची आणि शब्दांच्या अर्थाची परीक्षा घेतो. यामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द खूप महत्त्वाचे आहेत. जसं की अनलचा समानार्थी शब्द आहे विस्तव, तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. हे आपल्याला माहीत असायलाच हवं. ठीक आहे, तर तिसरा भाग आहे सामान्य ज्ञान. हा भाग फक्त भाषेच्या नियमांबद्दल नाही, तर तो आपल्या ज्ञानाची तपासणी करतो. यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांच्या लेखनाबद्दल प्रश्न विचारले जातात. परीक्षेत अनेकदा लेखकांची खरी नावं आणि त्यांची टोपण नावं विचारली जातात, ज्यावर हमखास प्रश्न येतो. उदाहरणार्थ वा शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज आणि कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत म्हणून ओळखतो. आणि आता येतो अभ्यासाचा चौथा आणि शेवटचा भाग, तो म्हणजे आकलन. यात काय असतं तर एक उतारा दिलेला असतो आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात. यात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या दिलेल्या उतार्यामध्येच लपलेलं असतं. आपलं बाहेरचं ज्ञान अजिबात वापरायचं नाही. म्हणजे ही आपल्या वाचन कौशल्याची खरी कसोटी आहे. तर आपण हे 4ही भाग कसे अभ्यासायचे हे पाहिलं. पण या सगळ्यानंतर यशासाठीची सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट कोणती आहे? शिक्षकांनी यावर खूप जास्त भर दिलाय. याचा अर्थ खूप सोपा आहे. नुसते ज्ञान असून उपयोग नाही, ते वापरता आलं पाहिजे. आणि सराव चाचण्या हेच काम करतात. त्या आपल्या अभ्यासाला खऱ्या गुणांमध्ये बदलतात. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की परीक्षेआधी किमान 10 पूर्ण सराव चाचण्या सोडवणं गरजेचं आहे, कारण जितका जास्त सराव तितकी यशाची शक्यता जास्त. थोडक्यात सांगायचं तर एक स्पष्ट आणि सोपा अभ्यास आराखडा आणि त्यासोबत भरपूर सराव, हेच आहे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्याचं खरं सूत्र. तर मग आता हा आराखडा तुमच्या समोर आहे. विचार करा, या 4 भागांपैकी कोणत्या भागाचा सराव तुम्ही सर्वात आधी सुरू करणार? कारण पहिलं पाऊल उचलणं हीच तर यशाच्या प्रवासाची खरीच सुरुवात आहे. या मार्गदर्शिकेत आज इतकंच.